जळगावमध्ये शिक्षकाला आज भर रस्त्यात चोप दिला गेला. पालकांनीच मुलीच्या शिक्षकाला हे असं बेदम हाणलं. या राडामागील कारण हे तेवढंच गंभीर आहे. या शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. शिक्षक राहुल अहिरेकडून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि नापास करण्याची धमकी दिली गेली होती. विद्यार्थिनीकडे पुन्हा पुन्हा शरीर सुखाची मागणी करून ब्लॅकमेल केलं गेलं. यामुळेच मानसिक तणावात असलेल्या या विद्यार्थिनीवर उपचार घेण्याची वेळ आली होती. काल दुपारी तर कहरच झाला. शिक्षकानं थेट त्या विद्यार्थिनीचं घरच गाठलं. जवळपास 4 वर्षापासून सुरू असलेला त्रास आता असह्य झाल्यानं विद्यार्थिनीनं हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. ही बाब कुटुंबियांना कळाल्याचं लक्षात येताच शिक्षकानं थेट धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकांनी भर रस्त्यात शिक्षकाला गाठलं आणि बेदम हाणलं. विद्यार्थिनीलाही शिक्षकाला चोप द्यायला लावला. शाळा सोडून विद्यार्थिनी महाविद्यालयात गेल्यानंतरही शिक्षक त्रास द्यायचा. आईने दिलेल्या तक्रारीतूनच ही बाब समोर आली आहे. धरणगाव पोलिसांनी या तक्रारीनंतर कारवाई सुरू केली आहे. अखेर कोर्टानं या शिक्षकाला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या पीडितेचा त्या शिक्षकांनी विश्वास संपादन करून तिच्यावर त्यांनी वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याबाबत तिच्या आईने काल पोस्टेला तक्रार दिली. त्या अंतर्गत आपल्या पोलीस स्टेशनला BNS 64, 75, 77, 78 आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. नाही वेळोवेळी फक्त तिच्या क्लासवर जाऊन तिच्यावर लक्ष ठेवून चांगलं ते गोड बोलून थोडं संमोहित करून तिच्याकडून थोडं तिच्याशी विश्वास संपादन केला होता तिचा त्यांनी. हो, पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीमध्ये तीच म्हटलं होती ते तिचे काही फोटोज होते किंवा त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्याची किंवा त्यांना त्यांच्या जीविताची भीती दाखवून तो वेळोवेळी तिला ते ब्लॅकमेल करत होता आणि त्याने तिच्याशी वेळोवेळी ते शारीरिक संबंध केले होते. त्याबाबत आपल्याला तक्रार प्राप्त झाल्याने आपण तात्काळ त्यांची तक्रार पोस्टेला दाखल करून घेतली आणि आरोपीतास देखील अटक केलेली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रभरात अत्याचाराच्या घटना उघड होत आहेत. जळगावातील घटनेनं तर शिक्षकी पेशालाच काळिमा फासलाय. त्यामुळेच आता पोलिसांनी सत्य तपासून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाते. जळगावहून मनीष जोगसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.